नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अपूर्व महाराष्ट्र मावळा. हा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. मोठा असा आहे की हे माझी रोजीरोटी. मी बघू शकता, हे आहे अपूर्व हे स्टुडिओ. अपूर्व हे स्टुडिओ आणि हे मस्त आहे पार्किंग. त्रास झाला नाही, मस्त पार्किंग आहे. बाजूला बँक आहे, कोपऱ्यात तिथे एक बँक आहे आणि कोपऱ्यात तिथे बँक आहे. लोकेशन एकदम भारी. सांगायचं तात्पर्य असं की औंधमध्ये मी गेले 18 वर्ष आहे. तर औंधनी मला भरभरून दिलं. मला 18 वर्ष जेवढं काही मी कमवलं मला औंधनी दिलं, औंधच्या जनतेने दिलं, माझ्या क्लायंटने दिलं. माझ्या सर्व क्लायंटला थँक्यू सो मच. चरणस्पर्श प्रणाम करून सगळ्यांचे मी आभार मानतो. मग ज्यांनी मला कितीही ॲब्रोपासून हेअर पर्मनंट ब्लो ड्रायपर्यंत दिलं असेल, म्हणजे काही मदत, म्हणजे एक सर्व्हिस केली असेल, तर सगळ्यांना थँक्यू. हे तुमच्यामुळे मी एवढा 18 वर्ष, म्हणजे VLCचं सोडलं 16 वर्ष मी ॲज अ ओनर काम करतो आहे. 16 वर्ष तुम्ही मला भरपूर दिलं. तर हे माझं तुम्ही सेटअप बघू शकता, थोडासा मेसअप आहे, पण एवढं छान. बघा, चेअर मस्त. आता हे सेटअप मी तोडतो आहे, मी जागा हलवतो आहे. म्हणजे हे जरा तोडलं आहे, नंतर तोडून टाकल्यानंतर लक्षात आलं, अरे पुढं तो व्हिडिओ बनव, एवढं मोठं काम करतो आहे, म्हटलं तोडण्याच्या आधी जरा व्हिडिओ बनवूया. सो हे माझं फेशियल स्किन ट्रीटमेंट करत होतो इथे. सो थँक्यू सो मच. मी वाइंडअप करतो आहे औंध मला सोडावं लागतं आहे 18 वर्षानंतर. म्हणजे त्याचं रिझन असं आहे की खूप सारे गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण त्यातली एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला. सगळ्या गोष्टी सांगणं जरा मला नाही आवडणार, पण एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की माझा एक क्लायंट मला म्हटला, किंवा मी त्या सरांचं नाव घेतो, तोमर सर, थँक्यू सो मच, आपने मेरे दिमाग में कुछ अच्छी आयडिया द्यायला झाली. त्या सरांनी मला सांगितलं की मी तुला पैसे देतो, घे हे पैसे घे आणि सांग कसं काय काम करणार तू. तुला पैसे मिळाले, तू करणार काय, कसं करणार. अगर तुझे बैंक भी लोन देना चाहेगी तो तेरे से 10-25% का वो करेगी ना, 20% दो, फिर हम तुमको 80% देते हैं. तर ते मला कळलं की कोणतंही काम करताना तुम्हाला आधी शो करावं लागतं की तुम्ही किती जेन्युइन आहात. किती जेन्युइन आहात म्हणजे तुम्हाला काय काम करायचं आहे त्याचं एक 25% दाखवावं लागतं. तर मला माझ्या आधीच्या व्हिडिओज मी जेवढे सांगितले ते मला सगळं करायचं आहे. माझ्या आधीचे व्हिडिओ पहा तुम्ही. मी जे बोललो ना त्या शब्दावरती मला खरं उतरायचं आहे. तर औंध माझं कम्फर्ट झोन आहे, औंध माझं क्रीम बटर आहे. औंधमुळे माझं सगळं चलनगाडी जी आहे माझ्या औंधमुळेच चालते. पण आज हे शॉप मी सोडलं आहे आणि मी आज शॉप बंद करतो आहे. आणि माझं औंधमधलं नातं ऑलमोस्ट संपणारं नाही आहे, पण कसं आहे ते आता ऑलमोस्ट दुकान नसल्यामुळे येणं जाणं वगैरे सगळं कमी होणार आहे, कारण आम्हाला माहीत नाही आहे. तर तेच म्हणतो की दुकान बंद करायचं कारण असं आहे की खूप सारे प्रॉब्लेम झाले. त्याचं एक जेन्युइन कारण आहे की तू जे बोलतोस ना त्याचं थोडंसं करून दाखव. मुलांना श्रीमंत नंतर बनव, आधी 5-10 मुलांना तरी ते तू काम देऊन दाखव ना. 5-10 मुलांना काम देऊन दाखवून त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळेपणा करून दाखव, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची प्रगती करून दाखव. जाऊन दे 100, जाऊ दे 5 कोटी, 50 कोटी, 1 कोटी, तू फक्त 5 जणांना, 100 मुलांना जर श्रीमंत करू नको, तू फक्त 5-10 जणांना श्रीमंत करून दाखव ना. आता तुला एवढंच वाटतं आहे तर थोडंसं काम करून दाखव.
थोडंसं काम करून दाखव, मग बघू, मग विचार करू. म्हणून वाटचाल अशी चालली आहे की आता येण्या जाण्यामध्ये कामामुळे मला जरा अपूर्व महाराष्ट्र मावळायला किंवा अपूर्व मिशन ह्या मिशनला मला वेळ देता येत नव्हता. तर आता मला 50% माझ्या प्रपंचासाठी आणि 50% या मिशनसाठी, अपूर्व महाराष्ट्र मावळासाठी मला वेळ द्यायचा आहे. आणि हा वेळ मला द्यायचा आहे आणि ह्या मिशनसाठीच काम करायचं आहे. तर मी कसं करतो, काय करतो, तर हे तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत किंवा फेसबुक सोशल मीडिया मार्फत मी तुम्हाला भेटणार आहे. सो प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमची कमेंट्स द्या आणि बघा. ही चळवळ जी आहे, ही चळवळ ॲक्च्युली खरीखुरी चळवळ आहे. माझे आजोबा पण चळवळीचा भाग होते, बाबासाहेब आंबेडकरांसोबत, बाबांसोबत. माझी आत्याही ते काम करून झालेली आहे आणि मी पण तेच कार्य करत आहे. फक्त एवढं आहे की मी एकटा जीव सदाशिव आहे. कारण की हे काम माझं वेगळं आहे. माझं ध्येय आहे की मी व्हिडिओ सांगितलेलं आहे, मला 100 मुलांना श्रीमंत करायचं आहे प्रत्येक 2 वर्षामध्ये. पण तो पंगडा खूप भारी आहे, त्याला पैसे खूप जास्त लागतात आहे. कारण की बल्कमध्ये आपण काम करतो तर पैसे कमी लागतात, म्हणून मी 100चे मोजतो आहे. तर माझीच प्रॉपर्टी मला लिलाव करून मला काहीतरी निधी गोळा करायचा आहे आणि ह्या कार्यासाठी मला ते व्हायचं आहे. पण तो निधी मिळणार कधी, ते काम पैसे मिळणार कधी, ते पैसे गुंतवणार कधी आणि ते मुलं, राईट. तो मग तो नंतरचा भाग झाला. पण त्याच्या आधी छोटे खारीचा वाटा पण म्हणतो, फूल नाही फुलाची पाकळी. तर पाकळी एवढं मला काम करायचं आहे. तर हेच आहे की तू 5-10 मुलांना वरती आधी काम करून दाखव, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं भविष्य सुधारून दाखव, मग आम्ही तुमच्यावर विश्वास करू आणि मग आम्ही तुला हे करू. तर प्लीज हे मी करणार आहे. हे कसं करतो आहे माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे कायापालट म्हणा किंवा उलटपलट म्हणा, किंवा मला कशा गोष्टी सामोरे जावं लागतं आहे. ही रिअल लाईफमध्ये रियालिटी शो आहे खरं सांगायचं तुम्हाला तर. म्हणजे माझ्याकडे पैसा पण नाही आहे, माझ्याकडे मी सगळं शून्य होऊन ह्या मार्गाला लागतो आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे मी जागा सोडली आहे, माझं क्रीम बटर म्हणजे माझी 18 वर्षाची ओळख सोडलेली आहे आणि त्या कामासाठी. तर असं आहे, म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. खूप म्हणजे अशी गोष्ट आहे की अगर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून आज भारताचं संविधान लिहू शकतात, तर आपल्याला एवढंच माहिती आहे ते वर्गाच्या बाहेर बसले होते आणि त्यांनी संविधान लिहिलं, त्यावर आपण चालतो. पण त्याचा मधला काळ जो कठीण काळ त्यांनी काढला, तो आपल्याला माहीत नाही आहे. तोच काळ, त्या काळातून माझी वाटचाल सुरू होणार आहे. आणि दुसरं एक मांझी म्हणून आहेत, बिहारचे आहेत. त्यांचं पण ऐकलेलं आहे की त्यांच्या वाईफला त्रास झाला, त्यांची वाईफ पाणी आणायला गेली आणि ते नाही राहिली आणि त्यांच्या दुःखामध्ये त्यांनी पूर्ण, पाणी आणायला त्रास होतो लोकांना, महिलांना, बहिणींना, म्हणून त्यांनी तो डोंगर फोडून एक रस्ता केला कारण त्यांना ते इझी व्हावं. आपल्याला हे माहिती आहे, पण आपल्याला हे नाही माहिती आहे की बाबा कित्येक वर्ष तो फक्त छिनी आणि हातोड्याने ते डोंगर फोडत होता आणि लोक त्याला येड्यात काढत होते, राईट. ते डोंगर फोडत होता, किती त्याने हात, म्हणजे आपण अर्धा 1 तास काम जरी केलं तरी आपले हातपाय गळून जातात. तो कित्येक वर्ष त्या छिनी हातोड्याने ते डोंगर फोडत होता आणि त्याचा इतिहासामध्ये नाव असतं की आपल्याला गर्व वाटतो, अरे ह्या एका माणसाने एवढं मोठं काम केलं. तर तसंच इतिहास रचण्याचं काम मी करतो आहे. मला स्वतःला एक अशी संस्था निर्माण करायची आहे, तिथे मुलं श्रीमंत होतील. अशी कोणतीही संस्था नाही आहे वर्ल्डमध्ये, नाही आहे महाराष्ट्रामध्ये, नाही आहे अशी कोणतीही संस्था नाही आहे जी बोलेल बाबांनो इथे मुलं श्रीमंत केली जातील, इथे अनाथ, गरीब, वंचित मुलं श्रीमंत केली जातील. तर हे काम मला करायचं आहे. तर ह्या वाटचालीसाठी प्लीज तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणून मला लाईक, सबस्क्राईब करा
की मी कुठपर्यंत पोचलो, मी काय काम करतो, मी कसं करतो, हे करणं शक्य आहे का? मी जे हातामध्ये काम घेतलं आहे हे शक्य आहे का? हे जे मी बोजा घेतला डोक्यावरती, हे पेलवू शकतं का मला? ह्या मी काबिल आहे का? मावळ्या बनण्याच्या मी लायक आहे का? मी योद्धा बनू शकतो का? माझं आयुष्य कसं आहे कसं नाही तो नंतरचा भाग आहे, पण मी जे हातामध्ये काम घेतलं आहे ते कामाला मी न्याय देऊ शकतो का, हे पाहण्यासाठी प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब करा. अपूर्व महाराष्ट्र मावळा हे माझं यूट्यूब चॅनल आहे. अपूर्व ऑन मिशन हे माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि अपूर्व नरेंद्र निकम हे माझं फेसबुक चॅनल आहे. इंस्टाग्रामवर पण आहे मी. आता ॲक्टिव्ह मला येत नाही ह्या गोष्टी, पण मी हळूहळू शिकतो आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा सोशल मीडियाच्या पैशासाठी करतो आहे, तर परत एकदा सांगतो, मी तिथून जे पैसे मला एक रुपया मला दान द्यायचं आहे, किंवा माझ्या आयुष्याचं मी प्रत्येक 5 वर्षांनी मला 50 लाख रुपये दान द्यायचं हे मी ठरवून चालतो आहे. कारण की मी म्हणतो आहे, अगर मला पैसे मिळाले माझे प्रॉपर्टी सेल करून, त्या 1 करोडमध्ये मी 500 मुलांना श्रीमंत करेन. 500 म्हणजे 100 मुले, म्हणजे 5 लाख इंटू 100 ते 5 कोटी झाले. ते बेसिक नॉलेज मी घेऊन चाललो आहे, पण तो भाग नंतरचा आहे. म्हणून बोललो, मी कुठपर्यंत पोचलो, काय करतो आहे, कसं करतो आहे हे बघण्यासाठी प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस माझे 10,000 मिनिमम 10,000 फॉलोअर्स होतील, तेव्हा हे माझं असं ब्युटी सगळं वाइंडअप करतो मी आता, मेसअप आहे सगळं. ज्यावेळेस माझे 10,000 फॉलोअर्स होतील त्यावेळेस मी धर्मादाय आयुक्तालयामध्ये जाऊन प्रॉपरली माझ्या नावाने संस्था ओपन करेन, पेपर वर्क करेन. गव्हर्नमेंटचे जे काही पेपर कागदपत्र असतात ते मी करेन. सो तत्पूर्वी आज माझा लास्ट दिवस आहे. हे शॉप मी वाइंडअप करतो आहे. हे म्हणजे भगवंत आहेत, यांनी मला खूप तारलं, अजून तारतात आहे. असं हे माझं सेटअप आहे. सो अपूर्व हेअर मेकअप अँड टॅटू स्टुडिओ. सो बघू शकता, अपूर्व ही ऑफर आहे माझी. तर आता माझं नवीन व्हेंचर येत आहे. म्हणजे नवीन व्हेंचर असं की मला आता स्वतःला मी अपूर्व महाराष्ट्र मावळाच मानतो आणि तसंच काम मला करायचं आहे. अपूर्व महाराष्ट्र मावळा ऑन द वे म्हणजे मी फक्त होम सर्व्हिस करणार आहे आणि जास्तीत जास्त वेळ मी माझ्या कामाला देणार आहे. जे मी सोशल वर्क करण्याचा हातामध्ये घेतलेलं आहे ते करणार आहे. याचं गणितं वेगवेगळी आहेत. तुम्हाला हे गणितं समजण्यासाठी मला लाईक आणि फॉलो करावं लागतील. आणि मी इतिहास रचण्याचा प्रयत्न करतो आहे, खराखुरा इतिहास. कारण की महाराष्ट्रामध्ये काय, पूर्ण वर्ल्डमध्ये नाही अशी संस्था नाही आहे जी म्हणाल इथं मुलं श्रीमंत केली जातील. पण ते छोटं छोटं काम करण्याआधी किंवा माझ्या गव्हर्नमेंटचे पेपर किंवा सरकारी जे काय नॉर्म्स असतात, पेपर असतात, ते मी नंतर करेन. पण आधी मला छोटं छोटं कामं करायची आहेत. मी करतो की नाही करतो, म्हणजे कसा करतो, माझी वाटचाल काय, हे प्रत्येक व्हिडिओमार्फत तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. ते पाहण्यासाठी प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब किंवा नोटिफिकेशन तुमचं ऑन करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की अशी संस्था होते आहे की नाही होते आहे. म्हणजे मी संस्था निर्माण केली आहे की नाही निर्माण केली आहे, किंवा मी कशी करणार आहे, ती कुठपर्यंत माझं काम पोचलं आहे हे बघण्यासाठी प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब करा. अपूर्व महाराष्ट्र मावळा. ओके, हे बघा, हे आपलं इंडियाचं मॅप आहे, आपला इंडियाचा नकाशा आहे. इथे अपूर्व महाराष्ट्र मावळा पोचला पाहिजे. तर मनाने तर मी इथं पोचलो आहे, पण तुमची साथ लाभली, तुमचा आशीर्वाद लाभला. महाराष्ट्र जनतेचा जो मला मोबाईलवर बघतो आहे तो माझ्यासाठी महाराष्ट्र मावळा आहे, तो माझ्यासाठी महाराष्ट्र साहेब आहे. सो प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझ्या या यात्रेमध्ये, माझ्या दिंडीमध्ये सामील होऊ शकता. या चळवळीमध्ये, अपूर्व ऑन मिशन आपली चळवळ, आपल्या चळवळीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. सामील होणं एकदम इझी आहे. मला लाईक आणि सबस्क्राईब करा. कारण की अगर मी इतिहास रचला येणाऱ्या 5 वर्षामध्ये, 5 वर्ष
जसं 2 वर्ष मी सुरुवात केली, मला पैसे पाहिजे आहेत. मला बोललो ना, मला फक्त पैसे दान करायचे आहेत. तुम्ही म्हणता की मी पैशासाठी करतो आहे, तर सांगतो मला की माझ्या 50% अमाऊंट मला दानच करायची. 50% माझ्या घरच्यांना दिले तरी मला खूप आहे, आणि 50% मला येण्यापुढे फक्त मुलांसाठी दान द्यायचे आहेत. मला एवढं मोठं काम करायचं. आणि सोशल मीडियाचे तर सगळं एक आणि एक रुपया मी दान करणार आहे. ओके, तर तुम्ही मला लाईक सबस्क्राईब करू शकता. तुम्ही मला होम सर्व्हिसला बोलवू शकता. अपूर्वा मिशन, हेअर एक्सपर्ट, स्किन एक्सपर्ट. आणि मग मला माझी प्रॉपर्टी येऊन अगर काही पैसा मिळाला तर तो पैशामध्ये मी हॉस्टेलची मुलं घेईन आणि त्यांच्यावरती मी दाखवेन त्यांना श्रीमंत करू. तर प्लीज अनाथ मुलांना किंवा हॉस्टेलच्या मुलांना कसं श्रीमंत करतो हे पाहण्यासाठी, ॲटलिस्ट हे पाहण्यासाठी अगर तुम्हाला माझ्या मिशनमध्ये रस नसेल तरी हरकत नाही. हे माझा वेडेपणा आहे किंवा माझा शहाणपणा आहे, जे मी अपूर्व महाराष्ट्र मावळा बनलेलो आहे. त्यात तुम्हाला रस नसेल, पण ॲटलिस्ट मी गरीब मुलांना किंवा त्यांचं भविष्य कसं निर्माण करतो हे पाहण्यासाठी प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि 3 लोकांना शेअर करा, फक्त 3 लोकांना. अगर तुम्हाला वाटतं की बाबा चांगलं काम करतो आहे, याला आशीर्वाद किंवा शाबासकी किंवा त्याला टिप द्यायची असेल, तर आपण याला 3 लोकांना शेअर केलं पाहिजे. तर प्लीज 3 लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच. अपूर्व महाराष्ट्र मावळा. थँक्यू सो मच अपूर्व महाराष्ट्र मावळा. तर आज सुरुवात झालेली आहे. हे शॉप क्लोज करतो आहे मी. तर भेटूया पुढे काय करतो पाहण्यासाठी. अपूर्व महाराष्ट्र मावळा. थँक्यू सो मच. प्लीज तुमचा आशीर्वाद राहू दे माझ्यासाठी. तो हर व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे जो मला लाईक अँड सबस्क्राईब करेल, आणि त्याला बघायचं आहे की मी जे बोलतो आहे शब्दाने, जे मी सांगतो आहे, जे शब्द मी फेकतो आहे किंवा बोलतो आहे, तुम्हाला समजवतो आहे त्या शब्दाने, ते शब्द खरे होतात की नाही. सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. विसरू नका शेअर करायला. थँक्यू सो मच. अपूर्व महाराष्ट्र मावळा. थँक्यू. महाराष्ट्राची, भारताची पहिली संस्था मी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, जे सांगतो आहे की इकडे श्रीमंत मुले केली जातील. सो प्लीज, थँक्यू.